स्मशानभूमीत गेल्यानंतर समजलं मी कोणाकोणाचा आहे आणि माझे कोण कोण आहेत. नमस्कार सर्व बंधू भगिनींना. काय मित्र हो, एका ठिकाणचा प्रसंग सांगू राहिलो, एक कल्पना केलेला प्रसंग सांगू राहिलो. ज्या वेळेस दुःख सावरण्याचा 3रा दिवस, त्या दिवशी अशी कल्पना केली गेली, असं सांगण्यात आलं, असं एक इमेजिंग केलं की बस दुःख सावरण्याचा दिवस 3रा दिवस, स्मशानभूमीत एखाद्याला आपण वाट लावून आलो, आपण त्याला अग्नी डाव देऊन आलो, आपण त्याची व्यवस्था लावून आलो. लावून आल्यानंतर 3रा दिवस सावरण्याचा दिवस, दुःख सावरण्याचा दिवस, बरोबर ना. ज्या दिवशी तिथं दुःख सावरण्याचा दिवस आहे, त्या दिवशी त्या आतापर्यंत जितकी मंडळी तिथं मृत्यू पावली, त्यांना तिथं आग लावण्यात आली, अशा सर्व मंडळीचा एक मुखिया, तो एक मुखिया ज्या वेळेस सावरण्याच्या दिवशी एका माणसाची मुलाखत घ्यायला तिथं आला, त्या शेडवर जिथं मंडळी सावडायसाठी आलेली आहे, 1500 मंडळी असन, सावरण्यासाठी बसलेली आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे, काहीच्या चेहऱ्यावर डोळ्यातून ओघळणारे आसू आहेत. सर्व माहोल दुःखी आहे, परिसर शांत आहे. अशा ठिकाणी तो त्या प्रेतांचा, तिथं जाळलेल्या सर्व मंडळीचा एक मुखिया, की त्याच्या देखरेखीखाली सगळ्या गोष्टी तिथं घडल्या जातात मेलेल्या मंडळीच्या. असा एक मुखिया तिथं एका प्रेताची, ज्याचं आज 3ऱ्या दिवशी दुःख सावडणं होतं, त्या दिवशी त्याची तिथं एक मुलाखत घ्यायच्या निमित्तानं आला आणि मुलाखत घेऊ लागला. ज्या टायमाला मुलाखत सुरू झाली, ती मुलाखत कशा प्रकारची आहे हे तुम्हाला मी थोड्या शब्दात सांगतो. काय मित्र हो, विचारण्यात आलं की तुला इथं कसं वाटतंय, तुला इथं हे जे 5 पक्वान घेऊन तुझ्या समोर मांडले जेवायसाठी, तिथं फक्त राख होती. तिथं त्या राखेत त्याचे न जळालेले किंवा जळून ही जे राख न झालेले असती, आपण त्याला हाडकं म्हणतो, त्या तिथं उपलब्ध आहे. सावडण्याचा दिवस आहे, दुःख राख जमा करण्याचा दिवस आहे. त्या दिवशी सर्व मंडळी बसलेली असताना, आपण आपल्या कामात गुंग असताना, तिथं त्या मुखियानं त्या प्रेताची त्या राखेजवळ बसून एक मुलाखत घेणं सुरू केली की तुला आता कसं वाटतंय, तुला इथं 5 पक्वानाचं भरून आणलेलं ताट कसं वाटतंय. त्या प्रेतानं, त्या राखेनं, त्या मेलेल्या माणसानं, ज्याची राख तिथं पडली, बेवारस, राखीला कोणी वारस नसतो, ती राख तिथं पडलेली हे बेवारस, त्या बेवारस राखीला त्यो माणूस विचारतोय. इथं सगळी जिवंत मंडळी बसलेली आहे राख भरायसाठी, पण त्या जिवंत बसलेल्या मंडळीशी आणि त्या मुखियाशी आणि त्या प्रेताशी काहीही संबंध नाही. दोघं एकमेकाच्या सानिध्यात नाही. ती जिवंत मंडळीला मृत्यू पावलेला माणूस दिसत नाही, किंवा जळून राख झालेल्या माणसांना त्यांच्या परिवाराखेरीज, त्यांची जी मंडळी जळून गेलेली आहे त्यांच्या खेरीज ही जिवंत बसलेली मंडळी ओळखू शकत नाही, पाहू शकत नाही,
दिसू शकत नाही एकमेकांना. अशा ठिकाणी त्या माणसाची मुलाखत सुरू झाली. तुला कसं वाटतंय? तुला हे इथं दिलेलं जेवण, तुला हे वाढलेलं मोठं ताट, त्या ताटात तुला वाढलेले पक्वान, तुझ्यासाठी वेगवेगळं तळून आणलेले पदार्थ, तुझ्यासाठी आणलेले फळावळं, तुझ्यासाठी बनवलेला दुधाचा मस्त अद्रक टाकून त्याला मस्त फ्लेवर आणलेला चहा, तू जर पीत होता, तुझ्यासाठी आणलेली बाटली, तुझ्यासाठी आणलेले अगरबत्त्या, मेणबत्त्या, फुलं, रांगोळी, तुला हे कसं वाटतंय? आता तू हे मस्त आबाद जेवण कर. तुला काय वाटतंय एकदा सांग. ज्या टायमाला त्या प्रेतानं जळालेल्या राखेनं सुरुवात केली, इथं मला काही वाटायचा प्रश्नच नाही. पहिली गोष्ट सांगतो, इथं माझं कोणी नाही आणि मी कोणाचा नाही. जे माझे होते, ज्याला मी स्वतःच समजत होतो, ज्याला मी आपलं समजत होतो, की ते इथं माझे कोणी नाहीत. माझं कबाड ओझ. मी फक्त यायला कुटुंबाचे सदस्य म्हणून, माझी माणसं म्हणून, माझं कुटुंब म्हणून, माझी औलाद म्हणून, माझे माणसं म्हणून, माझा परिवार म्हणून, मी जे याच्यासाठी, जे आजपर्यंत दुःख भोगत आलो, जे यांच्यासाठी कमवून ठेवलं, मी यांच्यासाठी जमिनी कमावल्या, मी यांच्यासाठी बंगले कमावले, मी यांच्यासाठी गाड्या घोड्या घेऊन दिल्या, मी यांच्यासाठी नको त्या गोष्टी सामील झालो आणि सामोरं सुद्धा गेलो. मी प्रत्येक गोष्ट यांना आनंदाची लागावी, यांना आनंद मिळावा, या गोष्टीसाठी झटत राहिलो. यांच्याकडे बख्खळ पैसा यावा, हे सुखी समाधानी राहावेत, आनंदानं जगावेत, कुठल्या प्रकारचं या माझ्या परिवाराला दुःख होऊ नये म्हणून मी जीवनभर जळत राहिलो, जीवनभर कष्ट उपसत राहिलो, जीवनभर मेहनत करत राहिलो, हाडाची काढ रक्ताचं पाणी करत राहिलो. मला त्या दिवशी समजलं, ज्या दिवशी मला घरातून बाहेरच्या बाहेर आंघोळ घालून या ठिकाणी आणून पोहोचवलं, हजारोच्या ताफ्यासहित. रडत असतील रडणारे, मला रडणाराचं काही देणं घेणं नाही. हे रडणारे, यायचे आसव ढाळणारे, हे क्षणाचा फक्त यायचा बाजार आहे, हे फक्त क्षणासाठी रडणार आहेत. मला ते त्यावेळेस समजलं, ज्या वेळेस यांनी मला इथं आणून घातलं, इथं पोहोचवलं. घरूनही आवरा वेळ होतोय, टाइम झालाय, असं म्हणून ज्यांनी मला इथपर्यंत आणून पोहोचवलंय, इथं सुद्धा यांनी मला तिलांजली दिली, आग लावली आणि मला जाळून टाकलंय. आग लावल्यानंतर वापस निघणारी मंडळी घराकड, मी बोंबलत होतो, टाहो फोडत होतो, अरे मला वाचवा, मला येऊ द्या, मी तुमच्यातला आहे, मी तुमचा आहे, तुम्ही माझे, तुम्हाला समजत नाही का? मला इथं स्मशानात सोडून घराकड का चाललात? मला घेऊन चला. कोणी तयार नव्हतं, माग पायाला सुद्धा कोणाचं फुरसत नव्हती, कुणाचं रिकाम पण नव्हतं की माग बघाव हा कशा प्रकारचा जळून राहिलाय. कोणाला माझी गरज नव्हती. मी एकदाचा बाहेर निघालो होतो, सगळ्याला एकच वाटत असावं, आता इथं आणून बसावलास, आता इथं आणून तुला जाळतोय, फिरून पुन्हा घराचं नाव घेऊ नको. मी जे घर यायच्यासाठी बनवून ठेवलं, वीट जमा केली, जो काय मटेरियल लागणारा असल तो पूर्ण मटेरियल मी लोकांच्या हातापाया पडून
हा सर्व जुडाई करून जो माझा बंगला बनवला, या बंगल्याकडे फिरून येऊ नको म्हणून मला यायनं तिकडं स्मशानात जाळून टाकलं. काय सांगाव त्या माणसानं, त्याच्यातल्या मुखियानं त्याला विचारलं, अरे बाबा ठीक आहे, होत असतंय, आता हे खाऊन तरी घे. मला नको. जे जिवंतपणी त्याने हा प्रकार, हे मेनू, हा पकवान मला जिवंतपणी पाहायला दिला नाही, आज मला खायला देत आहेत. आज मी खाणार नाही. माझा स्पर्श त्या अन्नाला होऊ शकत नाही, कारण मी या दुनियेतच राहिलो नाही. हे पकवान, हे जेवण ह्या जिवंत सृष्टीतलं यांचं आहे. मी एक मृत्य सृष्टीतला माणूस आहे. मृत्य सृष्टीतल्या माणसाला जिवंत सृष्टीतल्या माणसातलं काहीच उपभोगता येत नाही, घेता येत नाही, देता येत नाही. मी काय खाणार, हे फक्त पाहणार. हे लोक मला इथं सोडून, ते अन्न, ते 5 पकवान इथं सोडून निघून जाणार. हे निघून गेल्यानंतर तिथं कुत्रे येणार आणि ते कुत्रे ते 5 पकवान खाणार आणि हे समजणार की आम्ही आणि आमच्या लक्ष्मीआईनं, आमच्या जे नातेवाईक असतील त्याईनं मोठं मोठं काळीज करून, काळजावर मोठा डोंगर ठेवून हे बनवलंय खाण्यासाठी. खरंच मी खाऊ शकतो का? हे खाऊ शकणार नाही, हे पाहू शकणार नाही, हे माझं दुःख जाणू शकणार नाही. हे फक्त माझी राख भरणारे आणि भरून कुठंतरी एखाद्या नदीत सोडून देणारे, की तुझी राख सुद्धा आमच्या जवळपास कुठं नको. नदीत सोडणार की असाच वाहून जाय, तुला परत पुन्हा घराकडे यायला चान्स नाही. किती अवघड दुःख आहे. मी कशासाठी केलं, कशासाठी मी काय काय केलंय माझ्या मनाला ठाऊक आहे. मी लय खस्ता खाल्लेल्या आहे. मी बायकोसाठी खस्ता खाल्ल्या, मी भावासाठी खस्ता खाल्ल्या, मी बहिणीसाठी खस्ता खाल्ल्या, मी औलादीसाठी खस्ता खाल्ल्या, मी पाहुणे रावळ्यासाठी खस्ता खाल्ल्या, मी माझ्या सानिध्यात असलेल्या सगळ्या मंडळीसाठी खस्ता खाल्ल्या. पण कोण मला याच्यातून वाचवलं नाही, कोण मला आपलंसं म्हणलं नाही, कोणी मला मरणाच्या दारातून ओढवलं नाही किंवा कुणाच्या तोंडातून मला सोडवलं नाही. मृत्यूच्या तोंडातून मला सोडवणारा कोणी नाही. माझी औलाद नाही, माझी बायको नाही, माझे भाऊ नाहीत, माझ्या बहिणी नाहीत. सर्व मंडळी गेली. आजे गेले, पंजे गेले, बाप गेला, मी गेलो. सगळे जात आहेत. उद्या मुलं जातील, नातवंड जातील, त्यांचे ते जातील, जात राहतील. पण कोणाच्या मनामध्ये ती भावना नाही की हा जिवंत आहे तोपर्यंत खाय, जिवंत आहे तोपर्यंत मजेत राहाय. माणसाला फक्त अंगाला कपडा, खायला घासभर आणि राहायला झोपडी असली ना, सगळे सुख माणसाला तिथं भेटतात. पण काही मंडळीला ज्या माणसाचा, मृत्यू झालेल्या माणसाचा जो मुलाखत घेतल्या गेली, त्या माणसाला भेटलेलं दुःख, त्या माणसाला कशा प्रकारची वागणूक भेटली, ते सर्व त्या मुलाखतीत तो सांगत होता. आणि प्रत्येकाची अशी रीत आहे, सावडणं झाल्यानंतर कदाचित इमेजिंग केलेला विषय, असं होत असावं का, तसं होत असावं का, काय होत असल, पण काहीतरी होत असल. या माणसाला जिवंतपणी जर तुम्ही त्याची व्यवस्था केली,
त्याला खाया पियाला दिलं, त्याच्या अंगाला कपडा दिलाय, त्याचा वेळेवर दुखण्याचं निदान केलंय, औषध गोळी दिली, त्याचं दुःख जाणून घेतलंय, त्याचं संकट जाणून घेतलंय, सर्व सर्व भेटन त्याला जिवंतपणी. तो माणूस मेल्यानंतर त्या मुखियाला एकच सांगन, मला माझ्या घराकडून, मला माझ्या सर्व मित्रमंडळीकडून, मला माझ्या आप्तेष्ट मंडळीकडून, मला माझ्या नातेवाईकाकडून, मला माझ्या कुटुंबातल्या माणसाकडून भरभरून सुख भेटलंय. मला कुठल्या गोष्टीची अपेक्षा राहिली नाही. ही माझी राख आहे, या राखेचं मला देणं घेणं नाही. मी जिवंतपणे सगळं काही भोगून बसलोय. आता मला काही देणं घेणं नाही. तुम्ही माझी एक वेळ नाही 10 वेळ मुलाखत घेतली तरी मी एकच सांगेन की मी सर्व गुण संपन्न माणूस होतो. मला सगळ्या सुखसोयी भेटल्या. मी आनंदानं जीव सोडलाय, मी आनंदानं प्राण सोडलाय, मी आनंदानं मेलेलोय आणि आनंदानंच स्मशान भूमीपर्यंत आलोय आणि आनंदात जळालोय. माझं माग काही राहिलं नाही. भले त्याईनं मला इथं आणून घातलंय, माग जायची आता माझी इच्छा नाही. माझं माग जाऊन काही फायदा नाही. जे मला भोगायचं होतं, जे उपभोगायचं होतं, ते सर्व मला भेटलंय. आता माग कशासाठी जाऊ? ते सर्व आनंदात राहोत, मौज मजा करोत, सुख भोगोत, एवढा मी आशीर्वाद देतो. आणि माझं सगळं जी मुलाखत आहे ती आटप्त घेतो. असं तो माणूस मुखियाजवळ त्यांच्या सांगत होता. मग हा जो सांगत होता, खोटं सांगत होता का? जिवंतपणे त्या माणसाची व्यवस्था करा. मेल्यानंतर तो खुद सांगतो, खुद स्वतःहून बोलू लागतो की मी जे भोगलंय हे माझ्या मुलाकडून भोगलंय, माझ्या बायकोकडून भोगलंय, माझ्या सगळ्या मंडळीकडून भोगलंय. मी आनंदी आहे. मला आता मरण्यात जळण्यात काहीही परंतु नाही. मित्रांनो, जे सांगायचं होतं त्या मुखियाजवळ त्या मेलेल्या प्रेताच्या राखेनं सांगितलं. मी वाईट सांगणार नाही, अंधश्रद्धा पसरवणार नाही. तुम्हाला जर ती अंधश्रद्धा वाटली असेल तर क्षमा असावी. पण हे एक सांगणं होतं, कारण खूप मंडळीच्या, खूप माणसाच्या, खूप बायांच्या लय आशा राहून जातात. जेवण वेळेवर भेट नाही, भीक मागून खावावं लागतंय. इस्टेट असताना, बंगले असताना, मोठा कारभार असताना पण लेकरं बाळ कोणी पोसत नाही, दैन होते. म्हणून एक सांगणे, एक आशा मांडणे, इमेजिंग करणे, खरंच असं होत असावं. सगळ्यांनं, प्रत्येकानं, प्रत्येक माणसाला समजून घ्यायला पाहिजे. प्रत्येक माणसाच्या भावना समजून घ्यायला पाहिजे. प्रत्येक माणसाचं दुःख दैन समजून घ्यायला पाहिजे. बाप असतोय, बापासारखा दुसरा कोणी नाही. आपल्याला जर आनंद देत असन, आपलं सुख पाहत असन, काहीतरी घडावं म्हणत असन आणि आपल्याला मोठं करायची, मोठ्यात मोठं करायची भावना आणि इच्छा जर कोणात असन तर फक्त बापात असते. पण असे बाप भाकर भाकर करून, जेवण जेवण करून, पाणी पाणी म्हणून मारतात. कोणता लेक धावून येत नाही, कोणती सून धावून येत नाही, कोणता नातेवाईक धावून येत नाही. त्यासाठी हा व्हिडिओ होता की दादा हो, एकमेकाला सहाय्य करा, एकमेकाचे मन धरा, एकमेकाला समजून घ्या. एक दिवस सगळ्याला मरायचे, आनंदात मरता आलं पाहिजे. नुसतं मरायचं म्हणून मरायचं नाही. मेल्यानंतर आवरा आवरा म्हणतात, फुकून देतात. ती वेळ प्रत्येकावर आहे. तिच्यातून मी सुटणार नाही, तुम्ही सुद्धा सुटणार नाही. त्याला काय हरकत नाही मित्रांनो. मी जे सांगितलं, एक कल्पना केली, ही केलेली कल्पना ही तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला आवडली जर असेल तर खरंच लाईक करा, मित्राला शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडलं असेल
तर कमेंट मात्र नक्की करा की भाऊ आवडलं किंवा न आवडलं एक कमेंट करून सांगा. चला काय हरकत नाही, भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.